मराठी व्याकरणची सिरीज आपण चालू करत आहोत. त्यातील पहिला टॉपिक आहे मराठीची वर्णमाला. भाषा ही ध्वन्यात्मक असते, म्हणजे कोणतीही भाषा ही विशिष्ट ध्वनींची बनलेली असते. ध्वनी हे भाषेचे मूलभूत घटक असतात. मुखावाटे उच्चारल्या जाणाऱ्या व मनातील भावना किंवा विचार व्यक्त करण्यासाठी ज्या ध्वनींची निर्मिती केली जाते, तेच ध्वनी भाषेतील ध्वनी समजले जातात. अशा ध्वनींची प्रतीके म्हणून जे लेखाकार वापरले जातात तेच वर्ण होत. ध्वनी व वर्ण. ध्वनी व वर्ण यांच्यात मूलभूत फरक नाही. फरक आहे तो स्वरूपात. ध्वनी हे केवळ उच्चारक्षम व श्राव्य असतात, तर वर्ण हे त्यांची प्रतीके असतात. ही प्रतीके विशिष्ट चिन्हांनी दाखवलेली असतात. एका दृष्टीने वर्ण हे ध्वनींचे मूर्त व लिखित रूप. एखाद्या भाषेत जेवढे ध्वनी असतात तेवढेच वर्णही असतात, परंतु ध्वनी हे जिवंत, प्रवाही म्हणून परिवर्तनशील असतात, तर वर्ण हे स्थिर, काहीसे कृत्रिम व बद्ध असतात. त्यामुळे उच्चारले जाणारे ध्वनी व त्यांचे लिखित रूप असणारे वर्ण यांच्यात विसंवाद निर्माण होतो. उच्चारानुसार लेखन आढळत नाही. उदाहरणार्थ, इंग्लिशमध्ये क या ध्वनीसाठी कधी के तर कधी सी हे वर्ण वापरले जातात. ध्वनी व वर्ण यांच्यात सुसंवाद असला पाहिजे ही गोष्ट खरी असली तरी व्यवहारात मात्र तो सुसंवाद शक्य होत नाही. कारण वर्ण स्थिर असतात, तर काही ध्वनी म्हणजे त्यांचे उच्चार बदलत राहतात. जगातील सर्वच भाषांबाबतीत ही गोष्ट दिसून येते. मराठीत अ हा शब्द ऱ्हस्व व दीर्घ असा वापरला जातो, पण ऱ्हस्व दीर्घ ध्वनींसाठी अ हा एकच वर्ण वापरला जातो. च वर्गातील वर्णांचे उच्चार दंत तालव्य व तालव्य या पद्धतीने म्हणजे च, छ, ज आणि च्य, क्ष्य, ज्य या पद्धतीने वापरले जातात. परंतु त्या भिन्न ध्वनींसाठी विशिष्ट असा एकच वर्ण आहे. ध्वनींप्रमाणे वर्ण बदलले जातात ही गोष्ट खरी असली तरी व्यवहारात तसे घडत नाही. म्हणूनच ध्वनींचा पुनर्विचार करावा लागतो.